अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे आणि तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा, कारण एखादा पॉईंट महत्त्वाचा शेवटी असतो आणि तो न ऐकता तुम्ही व्हिडिओ पुढे ढकलत जर बघितला तर एखादा पॉईंट राहतो आणि मग ते उपाय तुम्ही जे करता ते असे अर्धवट होतात आणि त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही। म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघत जा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा। मित्र मैत्रिणी नातेवाईक असू देत, शेजारी असू देत, संबंधित असू देत, कोणाला नाही कोणाला एखादा तरी व्हिडिओतला उपाय तोडगा सेवा उपयोगी पडते। आणि नेहमी मी सांगत असते सगळ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमधले जे उपाय सेवा तोडगे आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर केल्यामुळं कोणाचं नाही कोणाचं चांगलं होत असतं। मी नेहमी सांगते दुसऱ्याचं चांगलं चिंता महाराज तुमचं चांगलं करतील। कधीही कोणाचं वाईट चिंतू नका, नेहमी मनात चांगली भावना ठेवा। ओठावर गोड आहे आणि मनात कुचकी भावना आहे असं कधीच करू नका, कारण आपण समोरच्याला जर दाखवत असू मी खूप तुमच्याशी चांगला वागतो, खूप चांगला बोलतो, तुमचं चांगलं होऊ द्या असं म्हणतो आणि आतून जर तो जळत असेल तर ते महाराज बघत असतात, तेवढं निश्चित। म्हणून नेहमी मनात चांगलं ठेवा, ओठावर चांगलं ठेवा, दुसऱ्यांचं चांगलं चिंता, त्यामुळं तुमचं नेहमी चांगलं होईल एवढं मी सांगते। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपण आपल्या घरामध्ये खूप पैशाच्या अडचणी आहेत। एखादा मुलगा असू दे, तुम्ही असाल, तुमचे पती असाल, नोकरी करता, खूप पैसा मिळवता आणि तो पैसा घरी घेऊन येता आणि पैसा तो आलेला टिकतच नाही आहे, किंवा आलेला पैसा काही ना काही कारणानं निघून जातो। कोण असे बघा, आता आपल्याकडे 50-60 हजार आले आणि अचानक काहीतरी काम निघालं आणि ते पैसे आपले खर्च होतात, किंवा आपल्याकडे आज एक 10-20 हजार आल्यात आणि कोण नाही कोण आजारी, मुलगा आजारी पडतो, सासू-सासरे आजारी पडतात आणि ते पैसे दवाखान्याला जातात। म्हणजे आपल्या घरात आलेला पैसा टिकत नाही। लक्ष्मी कशी आहे? चंचल आहे। लक्ष्मी आत्ता इथे आहे तर नंतर तिथे आहे, अशी ही चंचल लक्ष्मी स्थिर राहावी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये भरभरून यावी, आलेली लक्ष्मी वाढण्यासाठी, किंवा आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायातून फायदा होऊन आपल्या घरामध्ये भरपूर पैसा यावा, नोकरी आहे प्रमोशन मिळून पगार वाढ मिळून पैसा यावा, किंवा तुमचा अजून काय असेल तर त्यातून तुम्हाला फायदा होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची भरभराट व्हावी, लक्ष्मी घरात पाणी भरावी, किंवा लक्ष्मी चहूबाजूने येण्यासाठी तुम्हाला मी छोटासा उपाय सांगणार आहे। उपाय आहे साधा आणि सरळ। आपण दररोज चपात्याची कणिक मळत असतो किंवा भाकरीचं पीठ मळत असतो। ह्या कणकेमध्ये किंवा पिठामध्ये 1 चिमूट हळद टाकायची आहे, कारण यामुळं काय होतं, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो। पिठामध्ये काय काय वस्तू टाकायची आहे बघा, गव्हाचं पीठ असेल तर थोडं कच्चं दूध किंवा तुमचं जे काय दूध आहे तापवलेलं ते चमचा, छोटा पोह्याचा चमचा, चिमूटभर हळद आणि कणिक मळत असताना तुम्ही मीठ तर टाकत असता। त्यानंतर बघा, तुम्ही भाकरी करत असताना सुद्धा तुम्ही त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाका। भाकरीमध्ये कोणी मीठ टाकत नाही आहे, चपातीमध्ये तर आपण नेहमी मीठ टाकूनच कणिक मळतो, पण तुम्ही भाकरीमध्ये अगदी चिमूटभर मीठ टाका, कारण मीठ ही माता लक्ष्मीला खूप प्रसन्न करणारं आहे। कारण माता लक्ष्मीचा उगम समुद्रातून झालेला आहे, तसंच मिठाचा सुद्धा उगम समुद्रातून झालेला आहे। म्हणून तुम्ही मीठ आणि चिमूटभर हळद या कणकेमध्ये किंवा भाकरीच्या पिठामध्ये टाकली तर तुम्हाला त्याचा फायदा 100% होणार। तुम्हाला त्यात जो म्हणजे तुमचा पैसा खर्च होतो तो खर्च होणार नाही, आलेला पैसा टिकेल, पैशात वाढ होईल। बघा, कारण कसं आहे, हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि आपण हळदीचं लिंपण प्रत्येक गुरुवारी हुंबऱ्याला करत असतो, कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी, घरामध्ये लक्ष्मी आकर्षित व्हावी, म्हणून आपण हळदीचं लिंपण जसं करतो तसं माता लक्ष्मीसाठी येण्यासाठी कणकेमध्ये किंवा भाकरीच्या पिठामध्ये चिमूटभर हळद टाकायची। त्यानंतर बघा, तुम्ही ज्यावेळेला चपाती बनवता त्यावेळेला पहिली चपाती
तुम्ही गायीसाठी बनवायची, कारण गाय ही 33 कोटी देव असतात गायीमध्ये. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे आणि म्हणून पहिली चपाती तुम्ही गायीला बनवायची. ती चपाती जी आहे ती गायीला चारत असताना त्यावरती थोडासा गूळ आणि हरभरा डाळ ठेवून तुम्ही ती द्यायची. आणि ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळच्या वेळी दिवा लावता त्यावेळेला तुमच्या घरामध्ये जो दिवा लावता दारामध्ये त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही चिमूटभर हळद टाकायची. तर अशा पद्धतीनं लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही कणकेमध्ये चिमूटभर हळद ही टाकायची, कच्चं दूध टाकायचं आणि मीठ टाकायचं, किंवा भाकरीचं पीठ असेल तर थोडंसं दूध, चिमूटभर मीठ आणि थोडंसं चिमूटभर हळद. तर ह्यामुळं काय होईल, तुमच्या घरामध्ये जो पैसा येतो, जो अचानक खर्च होतो तो खर्च थांबतो आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची वाढ होते. किंवा तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही तर तो व्यवसाय व्यवस्थित चालून तुमच्या व्यवसायात वाढून सुद्धा तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट होईल. कारण फक्त आपल्याला आलेली लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी, लक्ष्मी वाढ होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. म्हणून नक्की सगळ्यांनी कणिक मळत असताना, चपातीची किंवा भाकरीचे पीठ मळत असताना चिमूटभर हळद आणि मीठ आणि कच्चं दूध टाकायला कधीच विसरू नका. हा माझा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी संबंधितांना शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. नवीन कोणी जर व्हिडिओ बघत असेल तर त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.